सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एका महिलेवर जमावाने हल्ला केल्याचं दिसत आहे। काही लोक त्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण करत असल्याचं दिसतं, तर पोलीस कर्मचारी तिला जमावापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। हा व्हिडिओ शेअर करत अनेकांनी दावा केला की मारहाण होत असलेली महिला म्हणजे अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आहे। काही दिवसांपूर्वी जेनझीला गटर जनरेशन म्हणत केलेल्या वक्तव्यामुळेच तिच्यावर हा हल्ला झाल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात आला। पण खरंच हा व्हिडिओ कंगना रनौत यांचाच आहे का? त्यांच्यावर खरंच हल्ला झाला होता का? व्हिडिओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण आहे आणि या व्हायरल दाव्यामागचं सत्य काय आहे? चला तर मग पाहूया नेमकं घडलंय काय। नमस्कार, आपण पाहत आहात सत्ता मंच आणि मी आहे तन्वी। काही दिवसांपूर्वी कंगना रनौत यांनी जेनझी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर बनवल्या जाणाऱ्या रील्स आणि वापरल्या जाणाऱ्या भाषेवर टीका करत त्यांनी जेनझीला गटर जनरेशन असं संबोधलं होतं। त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला। याच पार्श्वभूमीवर एका महिलेवर जमाव हल्ला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। काही सोशल मीडिया पोस्टमध्ये हा व्हिडिओ कंगना रनौत यांचाच असल्याचा दावा करण्यात आला। वादग्रस्त विधानानंतर जमावाने कंगनाला जबर मारहाण केली अशा आशयाच्या पोस्टही मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आल्या। मात्र फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे। व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कंगना रनौत नसून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या प्रणयिता दास आहेत। 30 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी येथील कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्याशी धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची घटना घडली होती। या व्हिडिओचं सत्य समोर आणण्यात काही माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली। व्हायरल व्हिडिओवर JDN न्यूज या वृत्तवाहिनीचा लोगो दिसत होता। या वृत्तवाहिनीने 30 जुलै रोजी हाय रेझोल्युशन व्हिडिओ त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड केला होता। त्या पोस्टमध्ये स्पष्टपणे ही महिला प्रणयिता दास असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। याशिवाय द टेलिग्राफ या वृत्तपत्रानेही 31 जुलैच्या वृत्तात या घटनेचा उल्लेख केला आहे। या वृत्तानुसार बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात प्रणयिता दास कोतवाली पोलीस ठाण्यात गेले असताना काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली आणि धक्काबुक्की केली। तसेच EI समय या बंगाली वृत्तसंस्थेनेही प्रणयिता दास या जलपाईगुडी जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकारी असल्याचं आणि त्यांचे वडील कृष्णदास हे तृणमूल काँग्रेसचे नेते असल्याचं वृत्त दिलं आहे। निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात त्यांच्यावर आरोप असल्याचा उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे। मात्र कंगना रनौत यांच्यावर अशा प्रकारचा कोणताही हल्ला झाल्याचं एकही अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक व्हिडिओ किंवा दावा खरा असेलच असं नाही। कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कठोर कारवाई होणं गरजेचं आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।